विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 6वी विज्ञानामधील तिसरा पाठ आहे विलग करूया घटक. याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत. यातील प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी आपल्याला काही विधानं दिलेली आहेत आणि त्यासाठी काही पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी योग्य पर्याय गाळलेल्या जागी भरून आपल्याला विधान पूर्ण करायचं आहे. पहिलं विधान आहे चुंबकीय विलगीकरणामध्ये टिंबटिंब याचा वापर केला जातो. आता चुंबकाच्या साह्याने जेव्हा आपण घटक विलग करतो, वेगळे करतो, तेव्हा कशाचा उपयोग केला जातो? तर पहिला पर्याय आहे घनतेतील फरक, आकारातील फरक, चुंबकीय गुणधर्म आणि विरघळण्याचा गुणधर्म. तिथे चुंबकीय गुणधर्म हा पर्याय बरोबर आहे. त्यामुळे चुंबकीय विलगीकरणामध्ये चुंबकीय गुणधर्म याचा वापर केला जातो असं हे वाक्य पूर्ण होईल. यानंतर दुसरं आहे गव्हातील बारीक खडे वेगळे करण्यासाठी टिंबटिंब ही पद्धत उपयुक्त ठरते. मळणे, निवडणे, उफणणे आणि चाळणे. तर आपल्याला माहिती आहे गव्हातील बारीक खडे जर आपल्याला वेगळे करायचे असतील तर ते निवडावे लागतात. त्यामुळे निवडणे ही पद्धत उपयुक्त ठरते. इथे आपण निवडणे हा पर्याय गाळलेल्या जागी लिहिलेला आहे. तिसरा आहे पाण्यात विरघळलेली तुरटी पुढीलपैकी टिंबटिंब पद्धतीने वेगळी करता येते. पाण्यात जर तुरटी विरघळलेली असेल तर बाष्पीभवन, अवसादन, गाळणे आणि निवळणे हे 4 पर्याय दिले आहेत. त्यापैकी गाळणे हा पर्याय योग्य आहे. 4 क्रमांकाचं वाक्य आहे दुधामध्ये पाणी मिसळले आहे अशी शंका आहे. त्यातील दूध आणि पाणी वेगळे करणे टिंबटिंब पद्धतीने शक्य होईल. इथे आपल्याला 4 पर्याय दिले आहेत गाळणे, बाष्पीभवन, अवसादन व निवळणे आणि चौथा पर्याय आहे यापैकी कोणत्याही पद्धतीने शक्य नाही. तर दुधामध्ये एकदा पाणी मिसळलं असेल तर ते कोणत्याच पद्धतीने आपल्याला वेगळे करणं शक्य होत नाही. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 4 येणार आहे यापैकी कोणत्याही पद्धतीने शक्य नाही. यानंतर प्रश्न दुसरा आहे सत्य की असत्य ते ठरवा. असत्य असेल तर का ते लिहा. इथे जी वाक्य दिलेली आहेत या 5 वाक्यांमध्ये ही वाक्य सत्य आहेत की असत्य हे आपल्याला ठरवायचं आहे. आणि जर ते असत्य असेल तर का असत्य आहे याचं कारण द्यायचं आहे. पहिलं वाक्य आहे द्रवामध्ये न विरघळलेले पदार्थ वेगळे करण्यासाठी गाळणे ही पद्धत वापरली जाते. तर हे सत्य विधान आहे. याचं आपल्याला काही कारण द्यायची गरज नाही कारण हे सत्य आहे. दुसरं आहे चुंबकीय गुणधर्माचा वापर करून कचऱ्यातून सर्व धातू वेगळे करता येतात. आता हे असत्य विधान आहे. समजा कचऱ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धातू असतील तर चुंबकीय गुणधर्माचा उपयोग करून सगळे धातू आपल्याला वेगळे करता येत नाहीत. याचं कारण आपण देऊया असत्य असल्यामुळे. इथे आपण खाली कारण लिहिलेलं आहे. हे असत्य आहे कारण चुंबकाने लोखंड, निकेल, कोबाल्ट हे धातू वेगळे करता येतात. आता जर आपण कचऱ्यामध्ये चुंबक फिरवलं तर तिथे लोखंड, निकेल आणि कोबाल्ट हेच धातू फक्त त्या चुंबकाला चिकटतील आणि ते बाजूला येतील. बाकीचे धातू आपल्याला त्यातून काढता येणार नाही. त्यामुळे हे जे दिलेलं वाक्य आहे चुंबकीय गुणधर्माचा वापर करून कचऱ्यातून सर्व धातू वेगळे करता येतात हे असत्य आहे आणि त्याचं कारणही आपण दिलेलं आहे. पुढे तिसरा आहे समुद्राच्या पाण्यातील मीठ वेगळे करण्यासाठी अवसादन ही पद्धत वापरली जाते. हे देखील असत्य आहे. समुद्राच्या पाण्यातील मीठ वेगळे करण्यासाठी अवसादन ही पद्धत आपल्याला वापरता येणार नाही. याचं कारण पाहूया. कारण मीठ बाष्पीभवनाने वेगळे करता येते. मीठ जर आपल्याला पाण्यातून वेगळे करायचं असेल तर आपल्याला बाष्पीभवन ही पद्धत वापरावी लागेल. अवसादन पद्धतीने ते मीठ पाण्यातून वेगळं करता येणार नाही. त्यामुळे हे दिलेलं वाक्य असत्य आहे. चौथा आहे धान्यातील वजनाने हलका असलेला कचरा वेगळा करण्यासाठी उफणणे ही पद्धत वापरली जाते. तर हे बरोबर आहे, सत्य आहे. आपल्याला ठाऊक आहे की धान्यामध्ये वजनाने हलका कचरा असतो आणि मग तो उंचावरून सुपाने धान्य खाली टाकलं जातं आणि पंखे वगैरे लावले जातात किंवा हवेचा उपयोग केला जातो. मग जो हलका कचरा असतो तो बाजूला उडून जातो आणि जे थोडंसं जड धान्य असतं ते जागेवर पडतं आणि या पद्धतीलाच उफणणे असं म्हणतात. त्यामुळे हे विधान सत्य आहे. 5वा आहे जड व हलके असे 2 द्रवपदार्थ वेगळे करण्यासाठी निवळणे ही पद्धत वापरता येते. तर हे देखील सत्य आहे. जड आणि हलके असे 2 द्रवपदार्थ जर वेगळे करायचे असतील तर निवळणे पद्धतीने ते करता येतात. यानंतर पुढील तिसरा प्रश्न आहे गाळणे पद्धती कोणत्या मिश्रणासाठी उपयुक्त ठरते आणि कशी. आता विलगीकरण करण्याची गाळण्याची पद्धत जी आहे ती कोणत्या मिश्रणासाठी आपल्याला उपयुक्त ठरेल आणि ती कशा प्रकारे उपयुक्त ठरते ते लिहायचं आहे. उत्तर पाहूया. द्रवामध्ये न विरघळलेले घन पदार्थ असलेल्या मिश्रणासाठी
गाळणे ही पद्धत उपयुक्त ठरते. गाळणी किंवा गाळण कागद वापरल्यास घन पदार्थ गाळणीवर राहतात व स्वच्छ द्रव खाली जमा होतो. एखादा द्रव पदार्थ आहे, समजा पाणी आहे आणि त्यामध्ये आपण वाळू टाकली. आता वाळू ही पाण्यामध्ये विरघळत नाही. आता ही वाळू मिश्रित जे पाणी आहे त्यातून आपल्याला जर पाणी बाजूला काढायचं असेल तर आपण जर एखाद्या कापडाच्या साहाय्याने जर ती गाळली तर मग त्या गाळणीमध्ये ती वाळू साठेल आणि पाणी बाजूला होईल. अशा प्रकारे आपल्याला गाळणे पद्धतीने पाणी आणि वाळू वेगळी करता येईल. आपण रोज चहा गाळतो तेव्हासुद्धा ही गाळणी पद्धत आपण वापरत असतो. पुढे चौथा प्रश्न पाहूया. भांड्यातील पाण्यात मिसळलेला लाकडाचा भुसा वेगळा कसा कराल? आता भांड्यामध्ये पाणी आहे आणि त्यात लाकडाचा भुसा जर पडला असेल तो आपल्याला वेगळा करायचा आहे. तर काय करू आपण? तर लाकडाचा भुसा पाण्यावर तरंगतो, तो वरून हळूवार काढून म्हणजेच निवळून तो वेगळा करता येतो. अशा पद्धतीने भांड्यातील पाण्यात मिसळलेला लाकडाचा भुसा आपण वेगळा करू शकतो. पुढे पाचवा प्रश्न आहे. सुतारकाम करत असताना लाकडी भुशामध्ये एकत्र झालेली लोखंडी खिळे सुतार कोणत्या पद्धतीने वेगळे करू शकेल? त्यापैकी कोणती पद्धत सुलभ ठरेल? आता या ठिकाणी सुतारकाम करत असताना सगळीकडे लाकडी भुसा पसरतो आणि लोखंडी खिळेसुद्धा त्यात पडलेले असतात. हे आपल्याला जर वेगळे करायचे असतील तर आपण काय करू शकतो? तर इथे पहिला जो पद्धत आहे ती निवडणे, म्हणजे तो जो लाकडी भुसा पडलेला आहे तिथे आपण निरीक्षण करून लोखंडी खिळे निवडून बाजूला काढू शकतो. आणि दुसरं म्हणजे लोखंडाचे जे खिळे आहेत ते चुंबकाला चिकटतात, त्यामुळे चुंबकीय विलगीकरण वापरू शकतो. चुंबकीय विलगीकरण म्हणजे चुंबकाचा वापर करून वेगळे करणे अधिक सुलभ जाईल. आपण जर त्या भागावरून चुंबक फिरवला तर जिथे जिथे लोखंडी खिळे पडलेले असतील ते आपोआप त्या चुंबकाला चिकटतील आणि आपण ते खिळे सहजपणे जमा करू शकतो. असं दोन पद्धतीने आपण सुतारकाम करताना जे लाकडी भुशात पडलेले खिळे आहेत ते बाजूला करू शकतो. यानंतर पुढचा प्रश्न आहे. पुढील शब्दकोड्यात विलगीकरणाशी संबंधित काही शब्द दिलेले आहेत. नमुन्यासाठी अशा एक शब्दाभोवती वर्तुळ केले आहे. शब्दकोड्यातील असे सगळे शब्द शोधा, ते नोंदवहीत लिहा. इथे आपल्याला एक शब्दकोड दिलं आहे, त्याच्यामध्ये विलगीकरणाशी संबंधित वेगवेगळे शब्द आहेत ते आपल्याला शोधून लिहायचे. त्यापैकी निवळणे या शब्दाला त्यांनी सर्कल करून दिलेलं आहे. आपण इतर शब्द शोधलेले आहेत ते पाहूया. गाळणे, घुसळणे, निवडणे, अवसादन, त्यानंतर सगळ्यात खाली आहे चुंबकीय विलगीकरण, त्यानंतर आहे चाळणे आणि बाष्पीभवन. अशा पद्धतीने दिलेल्या शब्दकोड्यातून विलगीकरणाशी संबंधित असे सर्व शब्द आपण इथे शोधलेले आहेत. हे सर्व शब्द तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहू शकता. या ठिकाणी पाठावर आधारित असलेला स्वाध्याय पूर्ण होत आहे. स्वाध्यायातील सर्व प्रश्न आपण पाहिलेले आहेत. यांचं आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लेखन करा. हा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे. धन्यवाद.